तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी आज लॉंग व्हिडिओ बनवायला घेतलाय. चौधरी साहेबांची चालली तयारी, दूध घालायला जायची, धारा वगैरे झाल्यात आणि मी आमच्या ढमीला दूध पाजायचं विसरली होती. तर ढमीला दूध पाजून घेते. काय झालं माहिती का, दूध बाटलीत ओतलं आणि ब्रश करत बसली, मी विसरूनच गेली. आणि चौधरी साहेब मला म्हणतात, राणी ह्यात कशाचं दूध राहिले, कुणाचं दूध राहिले, कुणाला नाही पाजलंच. मी म्हणलं अहो हिला पाजायचं राहिलं हो दूध, तर मॅडमला दूध पाजायचं राहिलं होतं. ढुसण्या देते, जाम ढुसण्या देते. ही मुलगी आहे आणि तो मुलगा आहे. गुरांची वैरण केली चौधरी साहेबांनी, धारा काढून आंघोळ झाली त्यांची. आणि म्हणजे मी धार काढेपर्यंत आंघोळ वगैरे करून घेतली त्यांनी. एका गायची मलाच धार काढायला लागते, त्यांना धार देत नाही एक गाय. म्हणजे आमच्या घरची छोटी, म्हणजे मी जिला लहानाची मोठी केली, ज्या कालवडीला घरच्या सांभाळून ना, ती त्यांना धार काढून देत नाही, ती मला धार काढून देते फक्त. आणि मग आम्ही दोन गायांची दोघं जण मिळून धार काढत असतो आणि एका गायची माझी मी एकटी काढत असते. तोपर्यंत त्यांची आंघोळ वगैरे झाली, चालले दूध घालायला. धोंड्यातून काढलं का तुम्ही? एवढी धरपडी ना, त्याला पाटीत पाजलं की पितो गटागट गटागट, मस्त पितो तो. आणि हिला पाटीत प्यायचं कळत नाही. पाटीत दुसऱ्या याला गेली की पाटी पालती करते, म्हणून हिच्यासाठी बाटली आणली. एवढ्या मी 2-3 कालवडी घरच्या सांभाळल्या पहिल्या, पण त्यांना कधी पाटी नाही लागली. आणि हिला बाटली नाही लागली तिला त्यांना कधी. त्याबरोबर पाटीने दूध प्यायच्या, तो पण पितो आणि ही पित नाही फक्त. हिला बाटलीनेच प्यायचंय. कडकडी असतात ना आपली लेकरं, पण काही जण नाही का, काही जण शांत असतात, काही जण चंचल असतात, जास्त कडकड करतात. तशी त्यातली ही. अगं, आणि विशेष म्हणजे 3 आठवड्याचीच झाली. 3 आठवड्याची हो 3 आठवड्याची होत आली. आणि बघा ना, तिला पण वैरण खावीशी वाटते. तिला पण वाटते की मला पण द्यावं. 4 चिपाड गिनीगोलाची टाकली चौधरी साहेबांनी. म्हणतात पाला तोंडात धरती घर. आणि ती शेळ्यांना टाकलं की त्यांच्याकडे वड घ्यायची, आहे का, कशी करते आहे का. शेळ्यांना टाकलं ना की त्यांच्याकडे वड घ्यायची, म्हणजे तिला पण खायचंय असं करायची. खायचं काय कळतंय डोंबलं ते बघा, ती कसं नादी लागले. पान एकाच पानाला तोंडात धरून नादी लागले. बॅक कॅमेऱ्याने दाखवते हा तुम्हाला. यांना काय कळतंय अजून खायचं. एकच पान उचलते, खायचं कळत नाही, डोंबलं पण. अगं ढमे तू शांतच पी ना जरा. तुटत तरी असेल का ती दातानी, का ग म्हशी ढुसण्या देते. चाबलायचं आणि टाकून द्यायचं. ही बघा कसं चालू आहे इकडं मॅडमचा कार्यक्रम. लाळ गाळत किती मजेने पिते. आणि शेपटीचं काम कसं झालंय बघितलं का, पाठीमागं शेपूट हलवायचं कसं चालू आहे. काही फरक नाही लहान मुलांमध्ये यांच्यामध्ये.
हाय का किती धरपडा तो, किती धरपड अगं पडली काय, पण कुठं जाणार आहे का, शांतपणे पेव ना. बघ बघ कशी गमतीनी, मला टाइम आहे का हिच्या बरोबर खेळत बसायला. शेपूट कशी मारून घेते स्वतःला. आई ग बोट दुखलं की माझं थोबाडे. तर झालं मॅडमचं दूध पाजून. काय होतं, उलट होतं, इकडनं ऊन आहे ना. लग्नाला सांगायला फिरतायत मी व्हिडिओच्या नादात मी लक्षच दिलं नाही, मागून हाका मारतायत आणि मी लक्षच दिलं नाही. तर आता त्यांची पण वैरण वगैरे झालेली आहे आणि 8 वाजत आलेलेत. साहेब बघितलं का कशी बाथरूममध्ये झोपलेत. म्हणसान बाथरूम दाखवते, तो दिवसभर तिथंच झोपतो बरं का. असेच कलाकार आहेत सगळे. बाथरूम दाखवायचा हेतू नव्हता बरं का माझा. मला म्हणजे एवढा अंदाजच नव्हता की टॉयलेट उघडा असेल, पण त्याला तिथंच गारवा वाटतो, तो तिथंच झोपतो. आला बघा बाहेर, त्याला वाटलं कोणाशी बोलती ही. तू पण दूध पिला ना बाब्या, दूध पिला ना तू पण, जा झोप जा आता. धार काढली की आम्हाला पहिलं वाटण्या घालायला लागतात. कोणाच्या गेला, त्याला विश्वासच नाही, त्याला वाटलं काय करते आणि काय नाही. बाटली धुवून ठेवते की ही. धार काढली की आम्हाला पहिलं वाटण्या घालायला लागतात. एक धमीसाठी, एक त्या लाल्यासाठी. मी बघते कोणीकडं दाखवते कोणीकडं. एक ढमीसाठी 2 लिटर काढून ठेवत असती, लाल्यासाठी 2 लिटर काढायचं, आणि शेरूसाठी पावशेर दूध काढायला लागतं. शेरूला पण पाव लिटर दूध त्याला बास होतं. भाकरी बिकरी खातो ना तो. आणि आम्हाला घरी अर्धा लिटर. काय होते, जास्त ठेवायची मी पहिलं घरी पण दूध, पण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, आमच्याकडं फ्रीज नाही आहे. मग तो दूध संध्याकाळपर्यंत फुटून जातं, राहत नाही. मग सकाळचं चहा पाण्यापुरतं खाण्यापुरतं ठेवत असते, जास्त नाही ठेवत. एवढी लाळ लावलेली असते हिनी बॉटलला. एक फोटो काढून घेऊ काय, छान दिसते असं. बाटली धुत होती आणि मला वाटलं कॅमेरा चालूच आहे, मी बडबड करते एकटीच. आता बघा कोंबड्यांनी पाडलं, इतक्यात पाडून गेल्या. मी पळत बघायला आली बाटली धुता काय पडलं म्हणून. शेंगदाणे पाडून ठेवले. असं येड लावत्यात. कोंबड्या, कुत्रं, ससं, मांजरं आणि गुरं आणि शेळ्या नाही ताप देत कधी, त्यांची बोकडं ताप देतात. तर असं आहे सगळं. आता गॅस भरून आणलाय. मला वाटलं होतं घरात गॅसवर स्वयंपाक करावा, आज नको चुलीच्या नादी लागायला. पण चुलीजवळचा एवढा पसारा जर ठेवून घरात गेली तर परत आणि कोंबड्या घोळ घालणार तिथं. स्वयंपाक करत शेंगदाणे तरी भरून होतील. तर चला मंडळी, अजून चहा पाणी नाही, काय नाही. बिना चहाचं चौधरी साहेब पण गेले दूध घालायला. आणि तिथं तो डब्बा दिसतोय ना, तर त्याच्यात ज्वारी भिजायला घातली आहे सडून. एकामध्ये ज्वारी घातली आणि एकामध्ये गहू घातलेत पुन्हा एकदा कुरडया करण्यासाठी. तर एकदा केल्यात कुरडया, पण त्या पुरणार नाहीत. कारण माझ्या मुलींना आवडतं सगळ्यांना घरात तळून खायला. मग मुलींना, भाऊजाईला, मला, आम्हाला एवढ्या सगळ्याजणींना तेवढ्या 2 शेराच्या कुरड्या काय पुरणार आहेत. म्हणून अजून कुरड्यांसाठी मी गहू भिजायला घातले. तर ती परत येणार आहे माझी भाऊजाई करू लागायला. 2 दिवसापूर्वी आली होती, त्या कुरड्या केल्या आणि ती लगेच गेली. कारण तिच्या माहेरात ती सुट्ट्यांसाठी आलेली. आणि सुट्ट्यांसाठी म्हणजे काही तिची लहान मुलं नाही कोण शाळेत, पण लग्न होतं आणि तिच्या एका काकाच्या घरी देवदेव होता, मग त्याच्यासाठी ती आली. आणि माझ्या मुली आता येणार आहेत, येतीलच त्या पण ह्या 2-4 दिवसात.
आणि हा आमचा सार्थक, ह्याला जास्त आवडतं व्हिडिओ काढायला. लय आवडतं त्याला व्हिडिओमध्ये यायला. हाय, झालं का चहा नाश्ता? नाही झालं वय. कुठं चाललाय पण तू? अच्छा, ओके, बाय बाय.